प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आजच्या काळामध्ये, आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाली की काय? भारतीय जनता पक्षापुढे ती गुडघे टेकते की काय? बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली जहाल शिवसेना मवाळ झाली की काय? असं चित्र इथल्या तथाकथित मीडियानं उभं केलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातला करारी बाणा दाखवून दिलाय. मित्रांनो, प्रचंड सत्ता स्पर्धा लागलेली आहे, जीवघेणी सत्ता स्पर्धा लागलेली आहे आणि प्रत्येक पक्ष, महाराष्ट्रातला कोणताही पक्ष घ्या, एकमेकांना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अगदी महाआघाडीमधले घ्या की महायुतीमधले घ्या, कोणताही पक्ष आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये, आपल्या खालीच तो दबून असावा, ह्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा वेळेला मीडियाने एक चित्र रंगवलं होतं की जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे, ती शिवसेना कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या पुढं शरणागती तिने पत्करली की काय, असं एकूण चित्र, आभास निर्माण केला गेला होता. परंतु ह्या सगळ्या चित्राला काल शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी छेद दिला. काही वर्षापूर्वी आपण एक घोषणा ऐकत होतो, 100% भाजपा, 100% भाजपा. अगदी त्याच धर्तीवर राहुल लोंढे यांची भूमिका सोशल मीडियावरून जाहीर झाली. मित्रांनो, राहुल लोंढे हे तसं मितभाषी व्यक्तिमत्व, ते जास्त बोलत नाहीत. जे बोलणार ते मात्र रोखठोक राहते, मग ते कुणाची भिडभाड ठेवत नाही. आधी स्पष्ट वक्ता, निर्भीड वक्ता, जे आहे तेच बोलणार, अन्यथा वायफळ बोलण्यात वेळ घालवत नाही. ही राहुल लोंढे यांच्याबद्दलची ख्याती. राहुल लोंढे सोशल मीडियावरती सहसा बोलत नाही. ते ग्राउंड लेवलला काम करत राहतात. शिवसेना वाढविण्याच्या माग, युवा सेना वाढविण्यासाठी ते पडद्याआडून प्रयत्न करत असतात. एकनाथराव शिंदे यांचे जे काही विश्वासू शिलेदार आहेत, त्यामध्ये राहुल लोंढे निश्चितच अग्रस्थानी आहे. असे राहुल लोंढे काल सोशल मीडियावरती बोलले आणि ते बोलत असताना त्यांनी जी टॅग लाईन वापरली ती सुद्धा बोलकी आहे. फक्त धनुष्यबाण, फक्त धनुष्यबाण. आणि ते 1 ते 1.5 मिनिटाचा काहीतरी तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुठंही आपल्या मित्र पक्षाचं नाव घेतलं नाही, मित्र पक्षांच्या चिन्हाचं नाव घेतलं नाही. त्यांनी स्पष्टपणे मतदारांना आवाहन केलं की जिथं जिथं तुम्हाला धनुष्य बाण दिसेल तिथं फक्त आणि फक्त धनुष्य बाणावरती शिक्का मारा. यातून राहुल लोंढे यांनी जो इशारा द्यायचा आहे तो दिला. अर्थात त्यांनी आपल्या मित्र पक्षांना कमी लेखलेलं नाहीये किंवा त्यांचा उपमर्द त्यांनी केलेला नाहीये, परंतु नाव सुद्धा येणं त्यांनी टाळलेलं आहे. आपल्यातला करारी बाणा जिवंत आहे हे त्यांनी त्यांच्या त्या 1.5-2 मिनिटाच्या क्लिप मधून दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, ह्या निवडणुकीमध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
अगदी ताकदीनं उतरलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना जे अभूतपूर्व असं यश मिळालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एकनाथ शिंदे यांचा पक्ष ठरला. आणि तेव्हापासून एकनाथराव शिंदे हे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. 29 महानगरपालिकांमध्ये त्यांनी व्यक्तिशः लक्ष घातलेलं आहे. अर्थात राहुल लोंढे सारखे त्यांचे शिलेदार प्रत्येक ठिकाणी जीवाचं रान करून ह्या 29 महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक महानगरपालिका आपल्या ताब्यात कशा येतील यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ते करत आहे. प्रचंड मेहनत करत आहे. बघूया त्यांच्या ह्या मेहनतीला फळ येते की नाही. राहुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार मतदार धनुष्य बाणालाच प्राधान्य देतात की नाही हे आपल्याला 15 तारखेच्या मतदानामध्ये दिसून येईल. 16 तारखेला उत्तर मिळेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.